करण्यात आली होती त्याला आज मान्यता देण्यात आली। आज छगन भुजबळांना बहिष्कार वगैरे नाही आहे, काही कारणास्तव ते आले नसतील असं मला वाटतं। आता ओबीसीचे जे काही विषय आहेत त्याच्याकरता ही समिती स्थापन करण्यात आली आहे, त्याची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याला देऊ। पण बऱ्याच दिवसापासून ओबीसीची उपसमिती मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्थापन करावी अशी मागणी होती, त्याला आज मान्यता देण्यात आली। आता हे आमच्यामध्ये ठरवलं जाईल, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिली। आले होते पण मंत्रिमंडळाची बैठक सुरू होतेच ते निघून गेले। काही काम असेल शेवटी, याचा अर्थ असा नाही की ते नाराज आहेत, ते 100% आलेले आहेत। उपोषणाला बसलेली आहे, दोन सफलता आमने सामने पुढे आलेली आहे। हे बघा, ज्याच्या त्याच्या समाजाचा विषय मांडणे हा प्रत्येक समाजाचा अधिकार आहे, प्रत्येक घटकाचा अधिकार आहे। मराठा समाजाने मांडला त्याला सरकारने न्याय दिला, ओबीसी पण आपल्या गोष्टी मागणार आहे। ओबीसीच्याही काय मागण्या जर करण्यासारख्या असतील तर सरकार करेल। आता पहले समिती स्थापन झाली। सर आज समिति क्यों स्थापन की गई, क्या क्या मुद्दे जिन पर आप लोग चर्चा करें? देखिए, ओबीसी का समिति का उपसमिति का गठन होना चाहिए, ये कई दिनों से कैबिनेट में विषय आ रहा था। माननीय मुख्यमंत्री महोदय और दोनों उपमुख्यमंत्री ने आज ये समिति को गठन करने का मान्यता दी है और मुझे लगता है आगे चल के ओबीसी के बारे में जो कोई समस्या है ये समिति के माध्यम से छोड़ी जाएगी। भुजबल साहब नाराज हो गए, चलेंगे सर? भुजबल साहब नाराज हो गए। राज्य सरकारने काढलेल्या जीआरची आता होळी करायची जाळपोळ होते बीडमध्ये। हे बघा, आता डोक्यावर गुलाल टाकल्यानंतर जाळपोळ करणं चुकीचं नाही। सर भुजबल गुलाबराव पाटील बोलत होते। गुलाबराव पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की छगन भुजबळ त्यांच्या काही कामामुळे निघून गेले, मात्र ते नाराज आहेत असं नाही। भुजबळांनी बहिष्कार टाकला नाही, ते काही कारणाने आले नाहीत असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। ओबीसींच्या प्रश्नांसाठी उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती आता गुलाबराव पाटलांनी दिलेली आहे। भुजबळांनी बहिष्कार टाकला नाही, ते काही कारणाने आले नाहीत असं सुद्धा गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर ओबीसींच्या प्रश्नांसाठी उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे ही माहिती सुद्धा गुलाबराव पाटलांनी आता माध्यमांशी बोलताना दिलेली आहे।